नमस्कार स्वच्छता मित्र. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या या डेमॉन्स्ट्रेशन सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आशा करतो की तुम्हाला स्वच्छ महाराष्ट्र अभियान मोबाईल ॲप्लिकेशन अथवा वेब ॲप्लिकेशन वापरण्यासाठी लॉग इन ID आणि पासवर्ड दिलंच गेलं असेल. सर्वात पहिलं आपल्याला युजर नेमच्या जागी तुम्हाला दिलेलं लॉग इन ID म्हणजेच तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी आपला पासवर्ड एंटर करायचा आहे. तुम्ही इकडे शो पासवर्डवरती क्लिक करून सुद्धा चेक करू शकता की तो पासवर्ड तुम्ही एंटर केलेला तसाच आहे की नाही. त्यानंतर ह्या लॉग इन बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवरती क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशी काही स्क्रीन येते. हा आहे आपला बेसलाईन एंट्रीचा डॅशबोर्ड. इथे तारखेनुसार आपण किती आस्थापनांचा डेटा कलेक्ट केला याची माहिती आपल्याला मिळते. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत व्हेइकल रूट मॅपिंग म्हणजे उपक्रम पहिला. हा उपक्रम करण्याकरिता तुम्हाला उजव्या साईडला जे 3 लाईन दिसत आहेत ज्याला आपण ॲप ड्रॉवर म्हणतो त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला 4 ऑप्शन्स दिसतात. एक आहे डॅशबोर्ड ज्याच्यावरती आता तुम्ही आहात. दुसरं आहे रूट मॅपिंग. तिसरं आहे बेसलाईन एंट्री आणि चौथा आहे लॉगआउट. या व्हिडिओसाठी आपण रूट मॅपिंगवर क्लिक करावे. रूट मॅपिंगवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही एक डॅशबोर्ड दिसतो. आता हे रूट कुठले आहेत तर हे रूट म्हणजेच आपल्या ULBमध्ये आपल्यासारख्याच अन्य स्वच्छ मित्रांनी किंवा स्वच्छता मित्रांनी त्यांच्या रूटमध्ये जाऊन मॅपिंग केलेल्या रूटची लिस्ट. रूट मॅपिंगचा मुख्य उद्देश हा आहे की आपण आपल्या जवळच्या ULBच्या चीफ ऑफिसरला किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरला जाऊन भेटणे, त्यांच्याकडून त्या ULBमध्ये चालत असणाऱ्या गार्बेज व्हेइकल्सची व त्यांच्या ड्रायव्हर्सची माहिती घेणे, त्या व्हेइकल्स कुठून सुटतात तो स्टार्टिंग पॉईंट नोंदून ठेवणे आणि त्या स्टार्टिंग पॉईंटवर जाऊन त्या ड्रायव्हरची भेट घेणे. हे सगळं तुम्ही जर केलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इथे हे ॲड रूट नावाचं एक ब्ल्यू कलरचं जे बटन दिसतंय त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला अशी काही एक स्क्रीन दिसेल. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला दिसतंय तर रूट स्टार्ट पॉइंट म्हणजेच गाडी सुरू होण्याचा पहिला पॉइंट. रूट एंड पॉइंट म्हणजेच गाडी शेवटचं कुठल्या जागेवरून कचरा उचलते तो पॉइंट. रूट डिटेल्स म्हणजे त्या रूटला दिलेले नाव. व्हेइकल नंबर म्हणजे गार्बेज व्हेइकल किंवा घंटागाडीचा नंबर. व्हेइकल टाईप म्हणजे घंटागाडीचे प्रकार. ड्रायव्हरचे नाव, ड्रायव्हरचा मोबाईल नंबर व ड्रायव्हरचे लिंग. आता व्हेइकल स्टार्ट पॉइंट किंवा रूट स्टार्ट पॉइंटच्या जागी आपण सध्या कुठे उभे आहोत किंवा ही आपली जी गाडी आहे ती कुठच्या ठिकाणावरून सुटते त्याची माहिती आपल्याला लिहायची आहे. मी आता सध्या एक डेमो म्हणून माटुंगा गार्बेज सेंटर म्हणून लिहितो. म्हणजेच ती गाडी सध्या मी ज्या ठिकाणी ज्या जागी उभा आहे
किंवा उभी आहे त्या ठिकाणाचे नाव टाकतोय. रूट एंड पॉइंट आपण वाहन चालकाला विचारावं की आपली ही घंटागाडी शेवटचा कचरा कुठून उचलते किंवा कुठच्या आस्थापनावरून उचलते. तर उदाहरणार्थ कुर्ला ईस्ट स्टेशनवरून ती उचलते. आता रूट डिटेल्स म्हणजे या रूटला आपल्याला एक नाव द्यायचं आहे. त्या रूटला नाव देण्याची प्रक्रिया अशी आहे. माटुंगा गार्बेज सेंटर म्हणजे रूट स्टार्टिंग पॉइंट डॅश कुर्ला स्टेशन ईस्ट म्हणजे रूट एंड पॉइंट. हे झालं आपल्या रूट डिटेल्स किंवा रूटला दिलेले नाव. वाहनाचा नंबर आपल्याला टाकायचा आहे. व्हेकल टाईप म्हणजे 4 चाकी, 3 चाकी, दुचाकी किंवा ट्रॅक्टर म्हणजेच 4 व्हीलर टिप्पर व्हेकल, 3 व्हीलर टिप्पर व्हेकल, बायसिकल घंटागाडी किंवा ट्रॅक्टर. मी आता सध्या 4 व्हीलर टिप्पर व्हेकल सिलेक्ट करतो. व्हेकल ड्रायव्हर नेम, त्या ड्रायव्हरचे नाव आपल्याला टाकायचे आहे. व्हेकल ड्रायव्हरचा मोबाईल नंबर 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड रूट खाली दिलेल्या निळ्या बटनावरती क्लिक करून ॲड रूटवर क्लिक करायचं. ही प्रक्रिया झाल्यानंतर जसं तुम्ही बघत आहात पहिल्या नंबरवरती आपला रूट झालेला आहे ज्याचं नाव आहे माटुंगा गार्बेज सेंटर डॅश कुर्ला स्टेशन ईस्ट. जर तुम्ही दिलेली माहिती किंवा तुम्ही भरलेली माहिती चुकलेली वाटत असेल तर आपण अपडेटवरती क्लिक करून ती माहिती परत भरावी. अथवा जर ही पूर्णतः रूट चुकून भरला गेला असेल तर तो डिलीट करावा. डिलीटवरती क्लिक करून तो डिलीट करावा. परंतु डिलीट करण्याच्या आधी आपण अपडेटवरती क्लिक करून तोच मार्ग आपण डिलीट करतो आहोत का याची नोंद घ्यावी. इथवर जर आपल्याला समजलं असेल तर आपण पुढे वळूया. या ठिकाणी आपण करणार आहोत रूट मॅपिंग. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली जी घंटा गाडी आपल्या स्टार्ट पॉइंट म्हणजे माटुंगा गार्बेज सेंटर वरून सुटायला रेडी झाली आहे. ती जाऊन पोचते आपल्या पहिल्या पिकअप पॉइंटकडे. पहिल्या पिकअप पॉइंटवरती आपण जेव्हा पोहोचाल तेव्हा आपल्याला आपल्या एंट्री समोर म्हणजेच माटुंगा गार्बेज सेंटर जी आपण एंट्री केली आहे रूटची त्या ठिकाणी उभं राहून आपल्याला ॲड पॉइंट्सवरती क्लिक करायचं. म्हणजेच आपण पहिल्या गार्बेज पिकअप पॉइंटवरती पोहोचून ॲड पॉइंट्सवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला 4B कामगार नगर कुर्ला मुंबई महाराष्ट्र हा पत्ता ऑटोमॅटिकली इकडे आलेला आहे. जर समजा तुम्ही लोकेशन्स बंद करून हे करत असाल तर असा मेसेज येईल. समजा हा क्लोज केलं आणि ॲड पॉइंट केलं तर कदाचित ती लोकेशन कॅप्चर होणार नाही. परत दाखवतो कशी कॅप्चर होणार नाही ते दाखवतो. ठीक आहे. तसं आपण हे बघा असा मेसेज येईल. आपण इकडे पोचलात आणि ॲड पॉइंट केलं तर पत्ता रिकामा राहतो. याचाच अर्थ आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम लॉग आउट करायचं आहे, लोकेशन ऑन करायचं आहे, GPS लोकेशन ऑन करायचं आहे, त्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि मग रूट मॅपिंग मध्ये जाऊन आपला जो माटुंगाचा जो रूट आहे तिकडे राईट साईडला अंगठ्याने स्क्रोल करून ॲड पॉइंट्स वरती क्लिक करायचंय. जर नाही झालं तर रिलोड करा आणि परत एकदा ॲड पॉइंट्स वरती क्लिक करा.
आला, इकडचा पत्ता आला, ऍड वरती क्लिक करायचं आता. म्हणजे हा झाला आपला पहिला पिकअप पॉइंट. पहिला पिकअप पॉइंट झाल्यानंतर आपल्याला परत बाहेर इकडे ते जायला देईल. नंतर परत स्क्रोल करून आपल्याला चेक करायचं आहे शो पॉइंट्स वरती. हे जे शो पॉइंट्स लिहिलंय ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर बघा तो पॉइंट जो जिकडे तुम्ही उभे आहात तो पत्ता कॅप्चर झालाय का? झालेला असेलच. जर समजा दोनदा पत्ता ऍड झाला असेल तर इकडे राईट साईडला डिलीटचं बटन आहे. तर आपल्याला एका वेळेला एकच गार्बेज पिकअप पॉइंट कॅप्चर करायचं. आता समजा तुम्ही पुढे गेलात, दुसऱ्या पिकअप पॉइंटकडे पोहोचलात. दुसरा पिकअप पॉइंट 100-150 मीटर वरती आहे, तिथे पोहोचलात. त्यानंतर परत तुम्हाला ऍड पॉइंट्स वरती क्लिक करायचं आहे. आता आला दुसरा पत्ता, दिसतोय? दुसरा पत्ता आला तर तो तुम्हाला तिकडे ऍड वरती क्लिक करायचं आहे आणि झाला तुमचा दुसरा पिकअप पॉइंट ऍड. समजतंय? आता परत तुम्हाला चेक करायचं असेल तर परत स्क्रोल करायचंय उजव्या साईडला आणि शो पॉइंट्स वरती क्लिक करून बघायचंय. बघा 2 पत्ते ऍड झालेले आहेत. कुठला? एक कामगार नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि दुसरा 36 कामगार नगर. हे 2 पत्ते ऍड झालेले आहेत. असं करत करत आपल्याला एक कचरा गाडी किंवा घंटा गाडी शेवटच्या पिकअप पॉइंट पर्यंत, म्हणजेच आपल्यासाठी कुठला शेवटचा पिकअप पॉइंट आहे? तो आहे कुर्ला स्टेशन ईस्ट. तर शेवटचा कुर्ला स्टेशन ईस्ट पर्यंत जाईपर्यंत आपल्याला त्या गार्बेज पिकअप पॉइंट वरती जिकडून कचरा गाडी कचरा उचलते तिकडे जायचं आहे. तिकडे ऍड पॉइंट करायचं आहे आणि GPS लोकेशन मॅप करायची आहे आपल्याला. कळलं? असं करत करत एक रूट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. अच्छा, काही ना असा प्रश्न पडतो की समजा माझी एक गाडी आहे आणि मला ऍड रूट करायचा आहे, तर मग प्रत्येक वेळेला मी ऍड रूट करून असा फॉर्म भरायचा का? तर नाही. हा फॉर्म एका गाडीशीच निगडीत आहे. लक्षात ठेवा, ऍड रूट म्हणजे गाडीचा कचरा उचलण्याचा रस्ता आणि ऍड पॉइंट म्हणजे गाडीच्या गाडी जिथून सुरू होते डम्पिंग ग्राउंड पासून किंवा नगर परिषदेच्या कचेरीपासून ते शेवटचा पिकअप पॉइंट जो आहे तिथपर्यंतच्या प्रवासाच्या मध्ये कुठे थांबते, कुठून कचरा उचलते, ते पॉइंट्स ऍड करणे म्हणजे गार्बेज पिकअप पॉइंट्सचे ऍड पॉइंट्स करणे होय. तर असं आहे व्हेइकल रूट मॅपिंग ची प्रक्रिया.